श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज संडे आहे आणि सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला. कुठे गेलो होतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नंतर सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज संडे आहे आणि मी जेव्हापासून जॉब सोडलेला आहे तेव्हापासून मी संडेला घरीच असते. म्हणून सकाळी छान गरमागरम आणि न्यू डिश बनवण्याचा मी प्रयत्न करत असते, जेणेकरून दोघांना पण छान असा गरमागरम नाश्ता आणि हेल्दी नाश्ता मिळेल. आता तुम्ही म्हणाल पकोडे बनवलेले आहेत, तळलेले आहेत, तर तो हेल्दी कसा? तर यामध्ये मी पालक, कोथिंबीर, कांदा वगैरे घातलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी हे घरी बनवलेले आहे. आणि आता हिवाळा आहे त्याच्यामुळे ठीक आहे, थोडंफार ऑइली चालतं, आपण रोज बनवत नाही. रोज तर सकाळी नाश्ता करायलासुद्धा वेळ नसतो, दोघंही टिफिन घेऊन जातात, मग तो थंडा नाश्ता ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये खात असतात. त्याच्यामुळे घरी गरमागरम छान असे त्यांना भजे बनवून दिले, त्याच्यावर थोडंसं चाट मसाला घाला, खूप भारी टेस्ट लागते. आणि दुपारी जेवणासाठी मस्त तुरीच्या दाण्याची आमटी बनवली होती. संडे असल्यामुळे घरीच होते दोघंजणं आणि रोज टिफिनमध्ये थंड जेवण करतात, त्यामुळे जेवणाची जेव्हा वेळ झाली त्याच वेळेस मी भाजी बनवली होती. डाळ भात चपात्या मी ह्या आधीच बनवून घेतल्या होत्या. मस्त गरमागरम तुरीच्या दाण्याची आमटी आणि डाळ भात चपाती असं काहीसं जेवण होतं. तिळाची चटणीसुद्धा मी सोबत घेतली होती. हिवाळा असल्यामुळे तिळाची चटणी किंवा जवसची चटणी ही खूप हेल्दी असते, तुम्ही सुद्धा नक्की खा किंवा बनवा. तर बघा अशा पद्धतीने मी हे ताट बनवलेलं आहे. डाळ भात भाजी चपाती आणि तिळाच्या दाण्याची चटणी. तुम्हीसुद्धा या जेवण करायला. त्यानंतर थोडाफार आराम केला आणि आम्ही गेलो होतो मॉलमध्ये. चिंचवडला जे मॉल आहे एल्प्रो, तिथे आम्ही गेलो होतो. तर तिथे आईस एजची जी मूव्ही आहे, जर कोणी बघितली असेल तर त्यांना नक्कीच कळेल. तर ती थीम म्हणून इथे छान डेकोरेशन केलं होतं. लहान मुलांसाठी तर खूप छान आहे. संडे असल्यामुळे खूप अशी गर्दी होती, त्याच्यामुळे शूट पण व्यवस्थित नाही करता आलं. आणि लोकांची प्रायव्हसी असल्यामुळे मी पण खूप काही असं शूट केलेलं नाही आहे, कारण आपण कितीही म्हटलं तरी थोडेफार लोक याच्यामध्ये येतातच. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे डेकोरेशन होतं. आता न्यू इयर येणार आहे आणि ख्रिसमससुद्धा आहे, त्याच्यामुळे त्यांनी मॉलमध्ये खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. ऋग्वेदलासुद्धा इथलं डेकोरेशन खूप आवडलं. आम्हीसुद्धा इन्स्टाला एक रील बघितली होती, तेव्हाच आम्हाला समजलं होतं की इथे छान असं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणून संडे आहे आणि मला याआधी म्हणजे मी जॉब करत होते, तर मला संडेला कधीच सुट्टी नसायची. त्याच्यामुळे मग आम्हाला असं फिरायचं म्हटलं की वीकडेजमध्येच जायला लागायचं, जेव्हा माझा वीक ऑफ असायचा. तर मग आता मी घरीच असते, त्याच्यामुळे संडेला आम्ही तिघंही घरी असतो. तर मग असंच काही असेल किंवा कुठे रील बघितली किंवा मग काही माहिती झालं की ते काय काय डेकोरेशन आहे किंवा कसली थीम आहे किंवा काय, तर आम्ही ऋग्वेदला नक्कीच घेऊन जात असतो. तर अशाच पद्धतीने संडेलासुद्धा आम्ही छान मॉलमध्ये गेलो होतो आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता, खूप भारी एकच नंबर. आणि संध्याकाळी म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा असे लाईट्स वगैरे लागलेले नव्हते. बाहेरसुद्धा मी तुम्हाला बाहेरचं डेकोरेशनसुद्धा दाखवणार आहे. हे आतील डेकोरेशन आहे, हे लाईट्स वगैरे तर लागलेले होते. इथेसुद्धा खूप भारी वाटत होतं. सगळंच आम्ही मॉल पूर्ण फिरलेलो नाही आहे, फक्त डेकोरेशन वगैरे जे काय बघितलेलं, कारण आम्ही पोहोचलो 6-6:30ला होतो. आणि त्यानंतर हे मॉलच्या बाहेर जे आहे तिथे पण आम्ही गेलो होतो. छान छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत आणि लहान मुलांच्या खेळण्यासाठी तिथे खूप काही अशा राईड्स आहेत जे लहान मुलांसाठीच आहेत, जसं बोटिंग वगैरे. तर आम्ही त्या डिपार्टमेंटला म्हणजे तिथेसुद्धा गेलो होतो. तर असं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने हे लहान मुलांसाठी होतं. बस आहे किंवा मग असं बोटिंग आहे, तर ऋग्वेदला आम्ही बोटिंगमध्ये बसवलं होतं. तो बसमध्ये वगैरे काही बसायला तयार नव्हता, त्याच्यामुळे त्याला आम्ही असं बोटिंगमध्ये बसवलं. हे त्याला खूप आवडतं. आणि इथलं पण मी छान थोडं क्लिप घेतलेली आहे. खूप छान वाटत होतं, म्हणजे ते जसं जत्रा भरते तशा पद्धतीने होतं. आणि फूड्सचे स्टॉलसुद्धा वगैरे लागले होते, आम्ही ते सुद्धा एन्जॉय केलेलं आहे. तर ऋग्वेदनीसुद्धा खूप छान एन्जॉय केलेलं आहे याच्यामध्ये. आणि संध्याकाळी आम्ही घरी जायला निघालो होतो. एंट्री केली तेव्हा बाहेर असे काही लाईट्स वगैरे लागलेले नव्हते, पण बाहेर निघताना छान लाईट्स वगैरे लागले होते, ते सुद्धा मी कॅप्चर केलेलं आहे. जसजशी वेळ होत होती, म्हणजे 8:30-9 वगैरे वाजले होते, तेव्हा तुम्ही गर्दी बघू शकता. इथेच DIY सुद्धा आहे. तर आम्हाला एक बॉटल घ्यायची होती मिस्टरांसाठी, तर तीच बॉटल आम्ही बघत होतो, कारण इथे खूप छान अशा बॉटल्स मिळतात. मी ऋग्वेदसाठी सुद्धा घेतली होती. त्याला वर्ष 1.5 वर्ष होईल, पण त्याला अजून काहीही झालेलं नाही आहे. म्हणजे स्टीलची बॉटल घेतली होती, त्यामुळे आम्ही बॉटल घेण्यासाठी आणि थोडंफार साहित्य घ्यायचं होतं म्हणून DIYला गेलो होतो, ते घेतलं. आणि तुम्ही इथे बाहेर बघू शकता अशा काहीशा प्रकारे लाईट्स लागले होते. हे एंट्री करताना नव्हते, त्यामुळे मी आत्ता हे कॅप्चर करत आहे, म्हणजे घरी जाताना. पार्किंगमध्ये होतं छान असं डेकोरेशन, तुम्ही बघू शकता इथे फ्लावर्ससुद्धा. आणि
थोडीफार भाजी घ्यायची होती म्हणून ती घेतली आणि घरी आलो तर हे दोघं जण गेले होते खाली खेळण्यासाठी. रात्री 10 वाजले तरी पार्किंगला खेळत असतात आणि मी इथे भाजीची तयारी करत होते, कारण दुसऱ्या दिवशी स्कूल ऑफिस असतात, त्याच्यामुळे आधीच आपल्याला ही तयारी करायची असते. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.